तर पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात SIS सह विविध तपास यंत्रणांच्या हाती लागलेली माहिती पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडून टाकणारी अशीच आहे। हल्ल्याचा कट हा पाकिस्तानमध्ये रचला गेला। पाकव्याप्त काश्मीरमधल्या मिरपूर आणि रावळकोट या दोन शहरांमध्ये हा कट रचण्यात आला अशी माहिती आता उघड होतीये। लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसूरी याच्या आदेशाने 5 कमांडर्सनी हा कट रचल्याची माहिती मिळते आहे। अबू मुसा, इत्सीर शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्ला खालिद अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत। फेब्रुवारी महिन्यामध्ये हल्ल्याचा कट रचण्यात आला। 11 मार्चला मिरपूर इथे या 5 दहशतवाद्यांनी सैफुल्ला सोबत बैठक सुद्धा केली। त्यानंतर खंबल इथल्या मार्चच्या अखेरीस झालेल्या बैठकीमध्ये 22 एप्रिल हा दिवस आणि पहलगाम हे ठिकाण निवडण्यात आलं। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सूरज, आपण बघतोय एकीकडे लष्कराचे जवान ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत, कारण कालपासून वेगवेगळ्या पद्धतीचा युद्ध सराव सुद्धा आपण बघतोय, आणि दुसरीकडे म्हणजे जी माहिती आता वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या हाती लागते यामधून पाकिस्तानचा हात कसा आहे या सगळ्यामध्ये हे सुद्धा स्पष्ट होताना दिसतंय। नक्कीच यामिनी आपण पाहतोय की ज्या दिवसापासून पहलगाम येथे जे हल्ला झाला त्याच्यानंतर कुठेतरी आता संपूर्ण जे सुरक्षा यंत्रणा आहे हीच ऍक्शन मोडवरती आलेली आहे। काश्मीरमध्ये आम्ही अनेक ठिकाणी पाहिलं तर अनेक जी खेडोपाडी गावं आहेत त्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे, प्रत्येकाचं घर सर्च केलं जात आहे। काल जर आपण पाहिलं तर बंदीपोरा आणि कुलनार या भागात देखील सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली होती आणि त्याच ठिकाणी झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले 2 सैनिक जरी जखमी झाले असले तरी एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात देखील यश आलेलं आहे। त्यामुळे एक महत्त्वाचं हे पाऊल उचललेलं आहे। दुसरीकडे इतर जे 2 दहशतवादी आहेत त्यांना शोधण्यासाठी संपूर्ण गावाला हा आपल्या सैनिकांनी वेढा घातलेला आहे आणि त्यांचा शोध हा युद्ध पार्श्वभूमीवर सुरू आहे। तर तिसरीकडे आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये 120 दहशतवादी हे अजूनही आपले अड्डे ठेवून असल्याचं देखील कळत होतं आणि त्यानुसार आता त्यांची देखील शोध मोहीम ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यातील 120 मधील 110 हे पाकिस्तानी असल्याचं कळतंय, तर 10 हे आपल्याच इकडनं त्यांना जी लोकल मदत मिळते ते असल्याचं कळतंय। त्यामुळे एकूणच पहलगाम येथील जे हल्ला आहे त्याचे पडसाद आता उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। पहलगामचा जो हल्ला होता हा रावळकोट पाकिस्तान इथूनच त्याची घोषणा झाली होती। सैफुल्ला कसूरी याने त्याच्या रॅलीनंतर फेब्रुवारी झालेल्या रॅलीनंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जे 5 दहशतवादी कमांडर्स आहेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन या संपूर्ण हल्ल्याचा कट रचलेला आहे आणि हा हल्ला सर्वांच्या नजरेत यावा यासाठीच परराज्यातून आलेल्या जे नागरिक आहेत त्यांना जाणून बुजून टार्गेट करण्यात आलेले आहेत। एक धागे दोरे या संपूर्ण प्रकरणाशी जोडताना सुरक्षा यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते आणि तेच पाकिस्तानचा बुरखा हा कसा खोटा आहे किंवा तो टराटरा फाडण्याचाच प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जातोय। त्यामुळे एकूणच हालचाली या वाढलेल्या आहेत। काश्मीर खोऱ्यांमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत। पहलगामचं जे पूर्ण पर्यटन शहर आहे ते देखील बंद करण्यात आलेलं आहे। तो संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काश्मीरमध्ये जे इतर जे संशयित ठिकाण आहेत त्या ठिकाणी देखील छापेमारी सुरू आहे। मग काल जर आपण पाहिलं तर सर्च मोहीम राबवल्यानंतर आदिल असो किंवा आसिफ शेख असो या दोघांचीही घरं ही पाडण्यात आली आणि त्याच्यानंतर कुठेतरी एक उत्तर आहे, प्रत्युत्तर आहे ते भारताकडनं देण्यात आलेलं आहे। सर्च मोहिमेनंतर जो आदिल नावाचा दहशतवादी होता त्याचे वडील आणि त्याच्या दोन्ही भावांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्याचं घर पाडण्यात आलेलं आहे। 2018 पासून तो घर सोडून गेला, श्रीनगरमध्ये आला होता आदिल शिकण्यासाठी असं सांगितलं जात आहे। मात्र श्रीनगरमध्ये त्याची कुठलाही माहिती ही अद्याप तरी सुरक्षा यंत्रणांना मिळालेली नाहीये। त्यामुळे 2018 पासूनच आदिल हा दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि याचीच माहिती जर पाहिलं तर आता सुरक्षा यंत्रणांना आपल्याला पाहायला मिळते। 2018 मध्ये एका झालेल्या हल्ल्यामध्ये देखील त्याचा सहभाग हा निश्चित झालेला आहे तपासामध्ये। त्यामुळे एकूणच तपासाला आता वेग आलेले आहेत आणि ज्या लोकांनी या दहशतवादी हल्ल्याला सहकार्य केल्याचं समोर येत आहे त्यांची देखील त्या ठिकाणी चौकशी होते, त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। अगदी यामिनी सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।